जणू काही मोठा भूकंपच झाला असावा तशी पाण्याची एक प्रचंड भिंतच अचानक कोसळली। त्यासोबत वाहून आलेल्या चिखल आणि दगडांनी क्षणार्धात आसपासच्या परिसराला गिळंकृत केलं। लहान मुलांसह अनेक महिला आणि पुरुष आमच्या डोळ्यासमोर पुरात वाहून गेले। अशा शब्दात नेपाळी कामगार विवेक कुमाल यांनी आपल्या देशातील या भीषण दुर्घटनेचं वर्णन केलंय। 26 ऑगस्टला सकाळी तिबेटमधून अचानक आलेल्या पुरामुळे मध्य नेपाळमध्ये प्रचंड हाहाकार उडाला। या दुर्घटनेत आतापर्यंत शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला असून कित्येक जण हे अद्यापही बेपत्ता आहेत। त्यामध्ये काही भारतीयांचा देखील समावेश असल्याचं सांगितलं जातंय। या महाप्रलयामुळे जगभरात मोठी घबराहट पसरली असून सर्वत्रच आता हळहळ व्यक्त केली जाते। या दरम्यान नेपाळमध्ये एवढा महाकाय पूर नेमका आला तरी कसा? नेपाळमुळे आता बिहार आणि उत्तर प्रदेशमध्येही पुराचा इशारा का देण्यात आलाय? तज्ज्ञांनी धक्कादायक काय खुलासे केले आहेत त्याबद्दलचा सविस्तर आढावा या व्हिडिओमधून समजून घेऊयात। नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। नेपाळमधील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी सुमारे 8:30 वाजता देशातील लेंडेखोला आणि भोटे काशी नदीच्या परिसरात अचानक भीषण पूर आला। या पुराच्या पाण्यात अनेक भागातील रस्ते, घरं आणि पादचारी पूलही वाहून गेले। या पुरामुळे तिबेट आणि नेपाळ दरम्यान असलेल्या गिरांग बंदर परिसरात मोठ्या प्रमाणात चिखलाचा ढिगारा आला। त्यामुळे या भागातील वीज पुरवठा आणि दळणवळणाची साधनंही ठप्प झाली। या दुर्घटनेत आतापर्यंत 160 जणांचा मृत्यू झाला असून 341 परदेशी नागरिकांसह 750हून अधिक जण हे बेपत्ता असल्याची माहिती आहे। या पुराच्या पाण्यात अनेक भागातील बहुमजली इमारतीचे खालचे मजले चिखल आणि गाळाखाली गाडले गेले आहेत। त्यामुळे बचाव पथकाकडून मोठ्या प्रमाणावरती शोध मोहीम राबवली जात असून नागरिकांचा शोध हा घेतला जातोय। सुरुवातीला नेपाळमध्ये 4.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्यामुळे हा महापूर आल्याचं वृत्त समोर आलं होतं। नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही तिबेट नेपाळ सीमेवरती भूकंपाचे धक्के जाणवल्याचं सांगत या आपत्तीसाठी भूकंपाची शक्यता वर्तवली होती। मात्र अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षण विभागानं भूकंपाचा हा दावा फेटाळून लावलाय। सुरुवातीला नोंदवली गेलेली भूगर्भीय हालचाल हा भूकंप नसून हिमकड्याचा काही भाग कोसळल्यामुळे झालेलं कंपन असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तर उपग्रह फोटोंच्या तपासणीनुसार भोटेकोशी नदीत हिमकडा आणि खडकांची प्रचंड दरड कोसळल्यानं हा महापूर आला असं नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाचे भूगर्भशास्त्रज्ञ प्रकाश पोखरेल यांनी सांगितलं। कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिगरचे भूगर्भशास्त्रज्ञ डॅनियल शुगर यांनीही असाच अंदाज वर्तवला आहे। त्यांच्या मते परिसरातील हिमपर्वताचा मोठा तुकडा थेट भोटेकोशी नदीत कोसळला आणि एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाणी जमा झालं। त्यानंतर पाण्याच्या प्रवाहामुळे हा कठडा एकदाच फुटल्यामुळे अचानक पूरस्थिती निर्माण झाली। स्कॉटलंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ डंडीचे तज्ज्ञ सायमन कुक यांनी ही नेपाळमधील घटना हिमस्खलनाचीच असल्याचं सांगितलंय। न्यूयॉर्क टाइम्सशी बोलताना ते म्हणाले की पर्वताच्या उंच भागात मोठ्या प्रमाणात बर्फ साठलेला असतो आणि त्यामध्ये प्रचंड संभाव्य ऊर्जा असते। एखाद्या वेळी बर्फाचा हा मोठा भाग तुटून खाली कोसळल्यास तो धोकादायक आणि वेगानं वाहणाऱ्या पाण्यात रूपांतरित होतो। उपग्रहांच्या फोटोनुसार नेपाळमध्ये ह्याच कारणामुळे भोटेकोशी नदीला महापूर आल्याचं स्पष्ट होतं। दुसरीकडे काही तज्ज्ञांनी हिमपर्वत कोसळण्यामागे हवामान बदलाचं कारण सांगितलंय। मात्र ह्या विशिष्ट घटनेत त्याचा नेमका किती वाटा आहे हे सांगणं घाईचं ठरेल असंही मत त्यांनी व्यक्त केलंय। नेपाळच्या नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट अथॉरिटीच्या माहितीनुसार लेंडेखोला नदीला पूर आल्यानंतर पुराच्या पाण्याचा प्रवाह भोटेकोशी नदीतून त्रिशूला नदीमध्ये शिरला। बेपत्ता लोकांमध्ये नेपाळच्या लष्कराच्या 44 जवानांसह 80 सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे अशी माहिती नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिरीष खनाल यांनी तेथील संसदेत दिली आहे। दरम्यान नेपाळवरील संकट हे अद्यापही पूर्णपणे टळलेलं नाहीये। हिमालयीन भागात आणखी एका मोठ्या आपत्तीची शक्यता असल्याचा इशारा हा तज्ज्ञांनी दिलाय। नेपाळ चीनच्या सीमेजवळ असलेल्या भोटेकोशी नदीच्या वरच्या प्रवाहात मलब्याचा अडथळा अद्याप कायम असल्याचं सांगितलं जात आहे। हा अडथळा फुटल्यास पुराच्या पाण्याची दुसरी मोठी लाट येण्याची शक्यता आहे। त्यामुळेच नेपाळला लागून असलेल्या भारतातील बिहार आणि उत्तर प्रदेशमध्येही पुराचा इशारा हा देण्यात आलाय। हिमालयातून वाहणाऱ्या अनेक नद्या या दोन्ही राज्यांच्या मैदानी भागात येत असल्यानं तेथील नागरिकांनाही सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय।
नेपाळ सरकारनं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 95 मृतदेह हे बाहेर काढण्यात आले असून अजूनही जवळपास 500 जण हे बेपत्ता आहेत. तर चीनमधील सरकारी वाहिनीनं दिलेल्या वृत्तानुसार तिबेटमध्ये 3 मृतदेह सापडले असून 265 लोक हे बेपत्ता आहेत. दुसरीकडे वेगवेगळ्या ठिकाणी पुरात अडकलेल्या सुमारे 100 लोकांची सुटका ही करण्यात आली असं अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यापैकी 30 जणांवरती काठमांडूच्या त्रिभुवन रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. ही सगळी परिस्थिती लक्षात घेता संकटाच्या या काळात जगभरातील अनेक देश हे नेपाळच्या मदतीला आता पुढे सरसावले आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी बचाव कार्य सर्वतोपरी प्रयत्नांनी राबवण्याचं आवाहन केलंय. तसंच भविष्यातील संभाव्य परिणाम टाळण्यासाठी अधिक प्रभावी निरीक्षण आणि पूर्वसूचना यंत्रणा उभारण्याचं आश्वासन देखील दिलंय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या दुर्घटनेतील मृतांबद्दल शोक व्यक्त केलाय. तसंच भारताकडून सर्वतोपरी मदत करण्याची तयारी असल्याचंही सांगितले. भारतीय हवाई दलाच्या C-130J विमानाद्वारे तातडीची मानवीय मदत आणि अत्यावश्यक औषधांची पहिली खेप ही नेपाळला रवाना झाली. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक पर्यटक देखील नेपाळमध्ये अडकले असून त्यांच्यासाठी आता राज्य सरकारनं हेल्पलाईन क्रमांक हा जारी केलेला आहे. दरम्यान नेपाळसह राज्य तसंच देशभरातील अशाच महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. त्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.